तर नमस्कार भावांनो, आपला बिग बॉस शेतकरी हा 6वा दिवस आणि आपण चाललोय रानामध्ये. दररोजच्या सारखं काहीच बदल नाही होत आपल्या जीवनामध्ये. दररोज आपण ह्याच गाडीवर, ह्याच रोडवर, ह्याच्यावरच चाललोय. आलोय आपण रानात. आपल्याला चाललोय पहिलं खोंड्याला पाणी भरायचं काम. खोंड्याला पाणी भरता भरता आपल्याला गायांचं पण आवरायचंय भावांनो. तर गायांचं घेऊ आवरून चला मग. तर भावांनो, धारा आपल्याला झालेला आहे काढून. आपण आलो इकडे गिन्नी घ्यायला. गिन्नी आपण घेऊन जाऊ. 4 आपण संध्याकाळीच काढल्या होत्या 4. आता आपल्याला 2 तोडायच्या आणि घेऊन जायचे आहे. तर चला मग घेऊ हत्यार आणि रपारपा तोडू जाऊ लगेच. परत बाकीचं पण आवरायचं आहे आपल्याला भावांनो. तर नमस्कार, जय रामजी की. चला मग. तर भावांनो, आपण गिन्नी घेऊन आलेलो आहे. आपण आता कुट्टी काढून घेऊ. भेटू आपण नंतर. भावांनो, काय दिसते आज तुम्हाला वाटत नाही का? जिथं ती चिमणी बसली तिथं ती जागा मोकळी झाली आज. म्हणजेच आपल्यामधून एक जण गेलेला आहे. संध्याकाळीच झालं ते. ठीक आहे भावांनो, प्रयत्न भरपूर केले आपण. गोळ्या औषधं चालू होते सगळे, पण मग काय, ताकद नव्हती सहन करायची. लहान होतं पिल्लू, त्याच्यामुळे झालं असं. तर जाऊन द्या, ठीक आहे, भेटू नंतर. तर भावांनो, आपलं पाणी वगैरे झालंय पाजून. आपण तर भावांनो, आपण चारा वगैरे झालाय टाकून आपला. आणि शेण उचलतो, भेटतो तुम्हाला. भावांनो, व्हिडिओ जो आहे ना, हा संपूर्ण व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला कळणार आहे की शेतकरी जो आहे काय काय सहन करत असतो, प्रत्येक एक गोष्ट. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर भावांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, आपलं वासरू आत्ताच हे स्वर्गवासी आलेलं आहे. आजारी होतं ते, त्याच्यामुळं. तर म्हणायचं असं आहे की शेतकरी जो आहे किती सहन करतो, किती म्हणजे किती. सहन करायची काही लिमिटच नाही शेतकऱ्याची. एखादं वासरू जातंय, एखादी जर गाय गेली तर किती त्याला दुःख होत असन. 40-50 हजाराची ती गाय असती, जर ती एखादी गेली तर किती दुःख आहे म्हणजे. आणि हे दुःख जे आहे ना, शेतकरीच फक्त सहन करतोय, बाकी कोणी काय सहन नाही करू शकत. कारण की जी हिंमत जी असती ती फक्त शेतकऱ्यामध्ये असते, एवढी हिंमत की सहन करण्याची. प्रत्येक गोष्ट आहे सहन करत असतो तो. हे गायांचं म्हणा, किंवा एखादं आपण पीक लावलं, पिकाचं म्हणा. आपण आत्ताच कांदे पेरले होते पावसाच्या आधी. तर त्याला बियाला यायला त्यालाच 15,000 रुपये खर्च आला होता. तुम्हाला दाखवतो ते. हे बघा, 2 फरक दिसत आहे का तुम्हाला मित्रांनो? हे थोडेसे पेरलेले आणि हे आता परत लावलेले. तर झालं असं की जेव्हा पाऊस आला त्या टायमिंगला काही जे आहे ना ते उतरलंच नाही. थोडे फक्त 50% उतरले, 50% उतरलेच नाही. पावसामुळं ते बी दबून गेलं आणि तेवढा तो शेतकऱ्याचा लॉस झाला. तर परत काय करावं लागलं आम्हाला, आम्ही बी आणलं परत. म्हणजे हे जे आहे हे रोप परत घेऊन आलो, परत लावलं. त्यालासुद्धा परत 10-15 हजार रुपये खर्च आला. ते 10-15, हे 10-15, म्हणजे 30,000 रुपये हे जे आहे हे कांद्याला लावायलाच गेले. म्हणजे इतकं काही शेतकरी जे सहन करत असतो प्रत्येक एक गोष्ट. आणि त्याच्यामध्ये आता हा कांद्याला भाव भेटला तर बरं आहे, नाही भेटला तर हे पाणी खर्च, औषधं, हे ते खूप काही असं जे असतं ना ते सहन करावं लागतं शेतकऱ्याला. म्हणूनच आपण घेऊन आलेलो आहे शेतकरी बिग बॉस.
जे काय आहे शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतो, हे करतो ते करतो, जो त्रास सहन करतो त्या गोष्टीसाठी आपण घेऊन आलेलो आहे बिग बॉस, शेतकरी बिग बॉस. तर भावांनो, सगळ्यांनी सपोर्ट करा. बस एवढंच म्हणू शकतो मी, बाकी काहीच नाही. धन्यवाद. तर भावांनो, आपलं सगळं आवरलेलं आहे. चाललो आहे आपण भावांनो घरी. येऊ आपण दुपारी. धन्यवाद. तर भावांनो, आपण आलो 4 वाजता रानामध्ये. आपल्याला गायांचं आवरायचं आहे. आपण पहिलं घेऊ खाद्यबिद्य टाकून घेतल्यावर घेऊ आपण त्यांना पाणी बिणी पाजून. तर भेटतो तुम्हाला पाणी पाजायच्या टायमाला. धन्यवाद. तर भावांनो, आपलं गायांचं आवरलं होतं. आपल्याला स्प्रिंकलर टाकायचं आहे कांद्याला आणि अजून मटेरियल पण टाकायचं आहे. घेऊ आपण आवरून. चला मग, खूप टाईम होत आला आहे. तर करतो मी तुम्हाला नंतर. तर भावांनो, ही एक गोणी, हे एक आहे, मिक्स करून आपल्याला टाकायचं आहे. तर घेऊ टाकून, घेऊ करून लवकरच्या लवकर. धन्यवाद. भावांनो, आपलं स्प्रिंकलर झालेलं आहे टाकून आणि आपलं मटेरियल पण झालेलं आहे टाकून. ओके, आपलं काम सगळं झालेलं आहे. येऊ आपण 7 वाजता गाय पिळायला. भेटू नंतर 7 वाजता. ओके, बाय. तर भावांनो, आपण आलेलो आहे संध्याकाळी 7 वाजता गाय पिळायला. तर आपला भाऊ गाय पिळतोय. आपण तर वर काढू कुट्टी सकाळच्याला. तर चला. तर भावांनो, कुट्टी आपल्याला इथं काढायची आहे. तर चला, कुट्टी काढून घेऊ आणि भेटतो नंतर. तर भावांनो, आपली कुट्टी काढून झालेली आहे. आपण आता गाया पिळायला मदत करू. तर आपल्या फक्त आता अजून 4 गाया राहिलेल्या आहे पिळायच्या. तेवढा घेऊ पिळून. तर भावांनो, आपल्या गाया पिळून झालेल्या आहे. दूध आपलं गेलेलं डेअरीला. आपली गाडी इथं आलती. दूध झालं आहे आपलं सगळं. आजचं काम आपलं झालेलं आहे सगळं. तर ओके, बाय. भेटू आपण उद्या. जय रामजी की.